पुढली बातमी। सीआयडीचे एसपी सचिन पाटील हे केज येथील विश्रामगृहामध्ये दाखल झालेले आहेत। देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी सीआयडीचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे। सीआयडीचे एसपी सचिन पाटील हे केज इथल्या विश्रामगृहात पोहोचलेत। देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी सीआयडीचे अधिकारी दाखल झालेले आहेत। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे। सीआयडीचे अधिकारी विश्रामगृहामध्ये पोहोचलेले आहेत। देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत। या प्रकरणामध्ये दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरामधून केली जाते। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आजच सकाळी आंदोलन सुद्धा केलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला सुद्धा आरोपी करावं आणि त्याच्यावर सुद्धा मोक्का लागू करावा, दाखल करावा अशी मागणी त्यांनी केलेली होती। त्यांनी या संदर्भात आंदोलन केलं। 4 तासांच्या आंदोलनानंतर ते पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले आणि आता सीआयडीचे अधिकारी सचिन पाटील हे केज इथल्या विश्रामगृहात पोहोचलेले आहेत। देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी सीआयडीचे अधिकारी दाखल झालेले आहेत। या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं, कोण दोषी आहे याची चौकशी सध्या सुरू आहे। या प्रकरणामध्ये 6 आरोपी सध्या अटकेमध्ये आहेत। आणखीन एक आरोपी फरार आहे। यासोबतच वाल्मिक कराड यांना सुद्धा आरोपी करावा अशी मागणी सगळीकडूनच केली जाते आहे। स्वानंद पाटील या संदर्भातली माहिती देत आहेत। स्वानंद, तृप्ती नक्कीच जे सीआयडीचे एसपी आहेत सचिन पाटील हे आता विश्रामगृहात दाखल आहेत आणि काही वेळात तिथे देशमुख कुटुंबीय देखील येणार आहेत आणि याबाबत नेमकं काय घडलं ही माहिती त्यांना देण्याची शक्यता आहे। तृप्ती, स्वानंद, देशमुख कुटुंबीय या ठिकाणी पोहोचलेले आहेत का? कोण कोण सीआयडींची भेट घेणार आहेत, चर्चा करणार आहेत, काय माहिती मिळते? काही वेळातच पोहोचणार आहेत। इथं अधिकारी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। निश्चित, धन्यवाद स्वानंद या संपूर्ण माहितीसाठी।